नमस्कार मित्रांनो, आज आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे का, फक्त श्री स्वामी समर्थ हे 4 शब्द उच्चारल्याने अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये अशक्य वाटणारे चमत्कार घडलेले आहेत. संकटे दूर झाली आहेत, मनशांती मिळाली आहे आणि निराशेच्या अंधारामध्ये त्यांना एक आशेचा दिवा मिळालेला आहे. या कलियुगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या चिंतेने व्यतीत आहे. पैसा म्हणा, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, आरोग्य, नाती, अशा अनेक गोष्टींनी माणूस ग्रासलेला आहे, मानसिक तणावात आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संघर्ष हा चालूच आहे. मग अशा वेळी एक साधा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संतांनी सांगितलेला आहे की तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता. आता श्री स्वामी समर्थ हे केवळ 4 शब्द नाही, तर ते स्वामींच्या कृपाशक्तीचे सजीव असे रूप आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात किंवा म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा जो आधार अनुभवाचा असेल तर स्वामींचे स्मरण हे आपल्या मुखामध्ये अखंड असणे आवश्यक आहे. जेव्हा आपण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक जे विचार आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात. आपलं मन शांत होतं, भीती दूर होते, आपला आत्मविश्वास वाढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला स्वामींचे अदृश्य असे अस्तित्व जाणायला लागते. त्यांची आपल्याला साथ आहे असं आपल्याला भास होतो. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते पूर्णपणे निराश झाले होते तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाने त्यांना एक दिव्य शक्ती मिळाली, म्हणजे एकंदरीत नवं जीवनच मिळालं. एक भक्त तर आपला असा अनुभव सांगत होता की तो संकटात सापडला होता. व्यवसायामध्ये नुकसान, घरात ताणतणाव, प्रचंड नैराश्य त्याच्याकडे आलेलं होतं. आणि मग एक दिवस त्याने या नैराश्यातूनच ठरवलं की काहीही हो, आपण स्वामींचे रोज आपल्या व्यवहारातली काही क्षण काढायचे किंवा मिनिटे काढायची आणि नामस्मरण करायचं. सुरुवातीला त्याला काही विशेष जाणवलं नाही. रोज नामस्मरण तो करायला लागला, पण विशेष असा अनुभव त्याला काही आलेला नाही. पण काही दिवसांनी त्याच्या मनामधली भीती कमी होऊ लागली. प्रत्येक कामामध्ये त्याला नवीन संधी मिळायला लागली. काही महिन्यामध्ये त्याचं जीवन हे पूर्णपणे बदललं आणि तो म्हणाला, हे सगळं माझ्या जीवनामध्ये स्वामींनी घडवलं. माझ्या ज्या समस्या होत्या किंवा माझ्या ज्या अडचणी होत्या त्या स्वामीने माझ्या जीवनातून हळूहळू कमी केल्या. आता ह्या सर्व समस्या काही त्याने नामस्मरणाला सुरुवात केल्यापासून लगेचच चुटकीसरशा सुटल्या नाहीत, पण त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याला स्वामींनी शक्ती दिली, बळ दिलं. नामस्मरणातून तो असा धीट बनला की खरंच आपल्या पाठीशी स्वामी आहेत आणि स्वामीच आपल्याला या अडचणीतून, या समस्यांतून आपल्याला मार्ग दाखवतील असा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. हेच तर नामस्मरणाचे खरे सामर्थ्य आहे. आता हे नामस्मरण कसे करायचे, तर नामस्मरणाची अशी काही ठराविक वेळच ठरलेली नाही.
किंवा आवश्यकही नाही. तुम्ही सकाळी उठल्यावर, संध्याकाळी, रात्री, बसता, उठता, काम करता, प्रवासात, झोपण्यापूर्वी कधीही तुम्ही हे नामस्मरण करू शकता. मनात की करा किंवा मोठ्याने करा किंवा अगदी मौन राहून करा, कसंही करा. त्याला कुठलंच बंधन नाही. फक्त बंधन आहे श्रद्धेचं आणि विश्वासाचं. हे विश्वासाने तुम्ही जर तुमच्या मनाने ठरवलं आणि नामस्मरणाला सुरुवात केली तर नक्कीच हे नामस्मरण फलदायी ठरणार, यात शंकाच नाही. नामस्मरणामुळे तुम्हाला मनशांती मिळेल. मनात जे काही नकारात्मक विचार असतील ते कमी व्हायला सुरुवात होईल. प्रत्येक कामामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक संकटाला किंवा संघर्षाला तोंड देण्याची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल. घरामध्ये सुद्धा वातावरण निर्मिती होईल, सकारात्मकता निर्माण होईल आणि हळूहळू तुम्हाला स्वामींची कृपासुद्धा अनुभवायला मिळेल. पण हे काही एकाएकी मात्र होणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावे लागेल. तुमची एकाग्रता महत्त्वाची आहे, तुमचं नामस्मरण महत्त्वाचं आहे आणि तुमची जी वागणूक आहे ती सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. नामस्मरणामुळे नुसती आपल्या इच्छा किंवा आपल्या समस्या सुटतात अशातली गोष्ट नाही, तर आपलं जीवन हे पूर्णपणे बदलून जातं. आपण स्वतःला स्वामींच्या चरणी अगदी अर्पणच करतो असं म्हणायला काही हरकत नाही. मग जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्यावर संकट येतात, एखाद्या कामामध्ये आपल्याला काही मार्ग सापडत नाही, कसे पूर्ण करावे हे सुचत नाही आणि मग सगळे जेव्हा दरवाजे बंद होतात, आपलं आता कोणीच नाही, आपल्याला कोणाची साथच नाही, कोणी आपल्याला सहकार्यच करत नाही आणि मग आपलं मन थकून जातं, तेव्हा डोळे मिटून जर तुम्ही प्रेमाने स्वामींना शरण गेलात आणि म्हणालात की स्वामी समर्थ राजानो, मी आज थकलेलो आहे, मला कुठलाच मार्ग सापडत नाही, आता तुम्हीच काही तो मला मार्ग दाखवा आणि त्यांना शरण गेलात, तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं भय हे राहणार नाही आणि स्वामी तुम्हाला नक्कीच आशेचा किरण दाखवतील, यात शंकाच नाही. आणि जिथे आशा असते तिथे स्वामींची ही कृपा निश्चितच असते. मित्रांनो, स्वामींचे नाम हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे धन आहे. मग आजपासून ठरवा की आपण आपल्या रोजच्या व्यवहारातील काही मिनिटे का होईना काढायची आणि नामस्मरण करायचं. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कामाच्या वेळेसुद्धा बसता, उठता, प्रवासात कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता. फक्त तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या हृदयात स्वामींचं रूप असलं पाहिजे. स्वामी आपल्या समोर आहेत अशी तुम्हाला जाणीव असली पाहिजे आणि नक्कीच मग तुम्हाला यश मिळायला काही कुणीही अडवू शकत नाही, इतकी स्वामींची शक्ती आहे. अशा या ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्ही हे स्वामींचे नाम घेतलं किंवा स्वामी नामस्मरण केलं तर त्याचं चमत्कारिक सामर्थ्य तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजपासून सुरुवात करूया आणि आपल्या स्वामी समर्थ नाम जपाचं पालन करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.